नाशिकमधील कार्यक्रमात शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाडांचे कान टोचले आहेत। नाशिकच्या मेळाव्यात जितेंद्र आव्हाड यांनी खासदार बजरंग सोनवणेंकडे पाहत एक वक्तव्य केलं। त्यावरून पवारांनी आव्हाडांना भर स्टेजवरच सुनावलं। पाहूया। वाढवाना 15-20% आरक्षण आणि मग इथला गुजर असो, इथला जाट असो, इथला पाटीदार असो, नाही तर इथला मराठा असो, द्या त्यांना आरक्षण। आमची आग्रही मागणी आहे। आम्ही लोकसभेमध्ये तुमच्या बरोबर उभे राहू। म्हणजे साहेबांना विचारता न विचारता मी कोणाला न विचारता बोलतोय। नाही तर तुम्ही म्हणाल तुम्हाला लोकसभेच्या खासदारांचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? पण बाप्पा उभे राहणार की नाही आपण? मराठ्यांना जेव्हा आरक्षणाचा कायदा आणतील हे सरकार, तेव्हा आमचे सगळे खासदार तुमच्या बरोबर ताकदीने उभे राहतील। हिम्मत असेल तर आणून दाखवा। असे सरकारने या प्रश्नामध्ये अतिशय काळजीपूर्वक बाहेर बोललो असल्याचे काही लोक बोलतात। काल अतिशय चांगली मांडणी या ठिकाणी जितेंद्र आव्हाडांनी केली, पण ती मांडणी करत असताना 2-3 वेळा त्यांनी प्रश्न सोनवणेंना विचारले। मला असं वाटतं तसा प्रश्न विचारण्याची आवश्यकता नव्हती, कारण कुणी सोनवणे असोत नाही तर बाकीचे असोत, राष्ट्रवादीचा प्रत्येक सहकारी या सामाजिक ऐक्याच्या प्रश्नाच्या बाबतीत एकत्र आहे। आत्मविश्वासाने पुढे त्याच्या बाबतीत तरतूद करायची नाही या भूमिकेने काम करतोय आणि त्याच्यात आपल्यामध्ये ऐक्यता असली पाहिजे हे मुद्दाम आज मी या ठिकाणी सांगू इच्छितो। ते जितेंद्र आव्हाड साहेब बोलताना फक्त बीडचा विषय काहीतरी आला, त्याच्यात काहीतरी माझं नाव घेतलं, मी समोर होतो म्हणून मी समोरच होतो, त्याच्यामुळे ते म्हणले त्याच्यामुळे ते साहेबांनी ते म्हणले की नाही असं नको, असं साहेबांनी क्लिअर केलं त्याच्यावर। भाषणात थेट असा उल्लेख केला गेला की तुमच्याकडे बघून बोलायला नको होतं म्हणून आपण या वक्तव्याकडे नाही आता ह्याचा विषय तुम्ही साहेबांनाच विचारू शकता, मी काय बोलणार नाही। ओके, खूप खूप धन्यवाद। असं एक साधारण कसं असतं की माझी एक सवय आहे की समोर जेवढे होते तेवढ्या सगळ्यांची मी नावं घेत गेलो। म्हणजे मी कधी निलेश लंकेचं नाव घेतलं, तर मी ते कळबंडेचं नाव घेतलं त्या जालन्याच्या, नंतर मी जयंत पाटलांचं 2-3दा नाव घेतलं, असं सगळ्यांची नावं मी घेतली। म्हणजे त्याच्यात कुठेही असा जातीय किंवा असा माझा कुठला उद्देश होता अशातला काही हे नाही। आता साहेब आहेत ते, त्यांच्या मनात काय असेल हे मी सांगू शकत नाही।